तर रामराम मंडळी, कशात तुम्ही सगळे मजेत ना? तर आज आहे गजानन महाराजचा प्रकट दिन. आता मी घरी आहे, ही माझी कॅन्टीन. जस्ट आता मी निघत आहे मामा मामीच्या इथं. तिथं रील्स बनवणार आणि त्याच्यानंतर जाणार आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला आणि रील्स वगैरे तर चालूच राहणार आमच्या. चला सध्या आता मी ॲटो पाहतो, ॲटोनी जाणार आहे, मग येणार आहे तिकडे मामा घ्यायले. चलो. तर भाई आता मी एक सांगतो तुम्हाला, हे मामा आहे आणि या मामानं मला चहा नाही पाजला आणि पाजू बी नाही दिला. म्हणजे मी म्हटलं एक तर तुम्ही पाजा तर मला पाजू द्या. नाही म्हणे घरीच जाऊ म्हणे. स्वतःही पेत नाही, दुसऱ्याला पिऊ देत नाही. हा खासियत आहे. घरीच जाऊ म्हणे, घरीच जाऊ. काय घरी काय तसं नाही मित्रांनो, हे नागेश भाऊ आहे ना, भाचा मागावला असं नाही आहे. भाचा आहे ना, हा लय मोठा चालू आहे भाचा. तुम्हाला आत्ता माहित पडलं काय? इथे साधा चांगला पोरगा आहे आणि मला म्हणते की चालू आहे. वा मामी बताओ कुछ. चालू एक युअर चालाक ब्रो, फिर चालाक. मामीले वाटते की मी चालू आहे. चला चालू आहे चालू पुन्हा संघ आहे, हेच नाही माहित मला. चालू आहे, फक्त कोणासोबत हा मुद्दा नाही, चालू आहे. पुन्हा संघ आहे. सिक्रेट आहे, होता हम बताएंगे. तर मित्रांनो, आमचा फायनली रील शूट झालेले आहेत आणि बाकी आहे थोडेसे. हा आणि मामी आहे आणि मी आहे. आता अजून आमचे 1-2 रील शूट व्हायचे आहे. सगळ्यात पहिले आम्ही मस्त चाय पिलो. चायचे भांडे कुठं काय आम्ही दिले आहे. मामी म्हणजे धुई म्हणते. आता मामीला म्हटलं बासुंदीचा चहा प्यायला चला. नाही म्हणणे, मला खूप लोक ओळखण म्हणे तिकडे बाहेर, मग गर्दी होईल म्हणे, रस्ता जाम होणार म्हणे. मला ओळखलं म्हटलंय का माणसानं दुकानात किराणावाल्याला. हा काय ओळखलं का? किराणावाला दादा होते ना, ट्युशनला गेली ती मी, तेव्हा ते माझ्याकडे पाहत होते असे एकसारखे कसे पाहत होते हो. थांब ना, जे पाहुरायले होते. तर मग त्या बाजूला दुसऱ्या ताई होते, त्याने विचारले कोण आहे म्हणे. मग त्या सांगे की ह्या रील दादा म्हणे रील काढते का. त्याने हो मी याची रील पाहत असतो म्हणे. मग मला सांगे ह्या भाचा तुम्ही आमच्या घरी राहते का म्हणे. भाता तिकडे राहते. म्हटलं तुम्ही रील काढताना म्हणे सगळ्यात जास्त तुमची ऍक्टिंग आवडते म्हणे मला म्हणे माझी. आणि असंच नाही, असेही पाहिजे लोक. सगळ्यात जास्त मग आम्हाला आमच्या घरच्या लोकांना तुमची ऍक्टिंग आवडते म्हणे. तुम्ही ओरिजिनल ऍक्टिंग करता म्हणे. मला लय चांगलं वाटलं. पहिल्यांदा मला कोणतरी फॅन माझ्या बाहेर भेटले. तुला कोण म्हटलं आता आम्ही जेवायला जाईल. मामीचा फायदा काही ना काही झालेला आहे. लोकांनी मामीची ऍक्टिंग आवडत आहे आणि अजून बी ऍक्टिंग करत राहील मामी. आम्ही चांगले व्हिडिओ आणत राहू. आणि हे मामा तुमची तारीफ पूर्ण केली नाही वाटते. अरे आपल्या तारीफचा संबंधच नाहीये. आपली तारीफ अख्खी महाराष्ट्र करत आहे. बर बिग बॉस मध्ये जाण्याचे चान्सेस आहे मामाचे पुढच्या वर्षी. जास्त जास्त उराले ते. माहिती का काही ओळख उराली होती बाहेर, ऑटोवाले वगैरे बाया ओळखते मला. बाया ओळखते मला. त्या दिवशी माणूस म्हणे ना काय म्हणे, ते तुमची सगळ्यात ओरिजिनल ऍक्टिंग आहे म्हणे. तुम्ही ओरिजिनल ऍक्टिंग करू राहिला म्हणे. तुमची ऍक्टिंग आमच्या घरच्या सगळ्यांना आवडते, आम्हाला आवडते म्हणे. पहिले मला पहिल्यांदा मी एवढ्या दिवसाचे व्हिडिओ करते, मला पहिल्यांदा कुणीतरी म्हटलं की तुम्ही रील क्रिएट करणं. तुम्हाला नागेश डबल मामी पाहिजे का? डबल मामी आणायची आहे का मला सांगा बरं. तुम्हाला पाहिजे का डबल मामीची इच्छा? आता मी हिच्यासाठी सोचतो ना, भांडे कुंडे घासाच्या कामात पडते, इलेच सपोर्ट होते. माया काय फायदा त्याच्यात? दुसरी मामी आणली तर माझा फायदा आहे. पण मग मी तुझ्यासाठी आणून राहिलो, विचार करतो म्हणून दुसरी मामी आणतो. कारण कसं आहे, मी जर दुसरी मामी आणली तर भांडे कुंडे घासायला इले सपोर्ट होते ना. एक झाडून टाकायला नाही मला काही प्रॉब्लेम नाही. आपण दोघं चालू जातो रील करायला. हो तुम्ही चालले जाता ना. मग 2 आणतो ना मी. 4 आणा. 2 आणल्यात नाही जमन का? 2 न भागत नाही, 4 आणजा. एक तुम्हाला चालू देईन, एक तुमचे भांडे घासन, एक तुमच्या चट्ट्या धुवन, एक तुम्ही काही करत. याटोवर कंडक्टर म्हणून ठेवून मामी स्पेशल. म्हणजे 4-5 सवार नाही, 4 ऑटो घेऊन काय होतं. 10 मामा आणायचे का मग आपल्याला? काय उडवलं आणलं काय वाटतं नाही. 10 माम्यांना त्याला ऍड्रेस 2 मामी आणन, एक मामी घरी राहन, एक मामी माझ्या सोबत ऑटोवर फिरायला येईल. ठीक आहे. चला मग आता आम्ही रील काढणार आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे मंदिरात दर्शन करायला आणि जेवण करायला. तर मित्रांनो फायनली आम्ही आलेलो आहोत मंदिरात आणि आता आम्ही जेवण करणार आहे. जस्ट आमचे दर्शन झालेले आहे.
तर फायनली आम्हाला हे भेटलेलं आहे पातळ पोळ्या बी भेटल्या आता. मी वाढणीला वाढणीला कुठं नवी वस्ती मी पण आहे तिथं. दोन काय बर्थडे आहे का? भाजी पण भेटली मित्रांनो 2 गिलास पण भेटले विचारावर. आणि हे फॉलोअर्स भेटले आणि हे माझे व्हिडिओ बघतात. आणि हे मामा नुसते हिरो बनवून राहिले का चष्मा पाणी. आता पाणी पण आलं भावा मीठ पण आलं भावा. मामा आपण कोणत्या कॉलनीमध्ये गेलो होतो? आपण किशोरनगर. तर मित्रांनो किशोरनगरमध्ये आम्ही जेवण करायला गेलो होतो मंदिरात गजानन महाराजच्या. आणि तिथं ना डाळभाजी 1 नंबर होती. मस्त मस्त होती. डाळ भाजी टेस्टी होती आणि सगळं जेवण 1 नंबर होतं मित्रांनो. सांगू नाही शकत आम्ही. आणि मेन म्हणजे जेवण टेस्टी होतं आणि खूप जण गर्दी खूप होती मेन म्हणजे. हा एवढे पण समजत नाही. चला आता मित्रांनो एवढे मंदिर जय महाराष्ट्र. या व्हिडिओला मी विराम देतो इथं. आणि घरी जाणारच आहे आता मी. जस्ट मामीच्या घरी आहे जस्ट आता मी घरी जाणार. तर या ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करा नक्की. जय महाराष्ट्र.